नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मकर राशीसाठी वैवाहिक जोडीदार कोणता. तर मकर राशी ही अर्धी मगर आणखी अर्ध हरण अशी आहे. त्यामुळे ती मकर राशीची व्यक्ती ही विचार तिचे फास्ट असतात, डोके खूप फास्ट चालते, एका वेळी अनेक विचार करतात. परंतु ते विचार अंमलात आणण्यासाठी तिच्याकडे ती चपळता पाहिजे, ती नसते. कारण मगर ही थंड असते, स्लो असते, एका जागेवर निश्चित पडते. त्यामुळे ते काम करण्यामध्ये त्यांच्या गती नसते. ते काम करण्यामध्ये खूप स्लो असतात, हळूवारपणे काम करतात. मात्र जेव्हा शिकार पकडतात तेव्हा ते तिला घट्ट पकडतात. जेव्हा त्यांच्या विळख्यात शिकार येते तेव्हा तिला ते करकचून पकडतात, आणखी शिकार सोडत नाही. तर अशी ही मकर राशी आहे. तर यांच्यासाठी योग्य जोडीदार कोणता ते पाहूया. तर पहिली राशी मेष राशी. मेष राशी ही कट्टर शत्रू राशी आहे मकर राशीची, मंगळ आणखी शनी. त्यामुळे मेष आणखी मकर यांच्यामध्ये तितकेसे जमण्याची शक्यता नाही. त्यामुळे या दोघांमध्ये विवाह न करणे योग्य आहे. कोणताही धोका पत्करू नये इथे. त्याच्यानंतर मेष आणखी मकर 10, 11, 12, 1 केंद्रयोग तयार होतो. त्यामुळे केंद्रयोगी आहे, शत्रुग्रह आहे. त्यामुळे मेष आणखी मकर यांचा विवाह करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यानंतर वृषभ राशी आहे, ही शुक्राची राशी आहे. ही मकर राशीसाठी उत्तम रास आहे. नवपंचम योग होतो. त्यामुळे आणखी शुभ नवपंचमक आहे. त्यामुळे या दोघांमध्ये विवाह करण्यास हरकत नाही. शुक्र शनी हे मित्र आहेत. मकर ही तशी प्रेमळ आहे, आणखी वृषभ ही प्रेमळ असते. त्यामुळे दोघांमध्ये समन्वय साधला जाईल, आणखी त्यामुळे त्यांचा विवाह खूप सुखकारक होऊ शकतो. त्यामुळे यांच्यामध्ये विवाह करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आली मिथुन राशी. तर मिथुन राशी आणखी मकर राशी यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होतोय. प्रीती षडाष्टक योग आहेत. बुध आणखी शनी या दोघांमध्ये कमालीची मतभिन्नता असू शकते, आणखी त्यामुळे त्यांच्या विवाह मध्ये भांडणतंटे वितुष्ट ही राहू शकतात. भले ॲडजस्ट करणारी जोडपी हे निभावून घेऊ शकतात, आणखी पुढे संसार चांगला करू शकतात. परंतु षडाष्टक योग आहे, त्यामुळे इथे विवाह न करणेच योग्य, जेणेकरून दुःखांना सामोरे जावे लागणार नाही. त्यानंतर आली कर्क राशी. कर्क राशी आणखी मकर राशी. कर्क आणखी मकर, कर्क आणखी मकर प्रतियोग आहे. कर्क ही तशी प्रेमळ आणखी ॲडजस्टिंग राशी आहे, सात्विक राशी आहे. आणखी मकर ही देखील प्रेमळ रास आहे. शनी आणखी चंद्र आहे. भले शत्रू राशी असेल तरी पण दोघांमध्ये समन्वय चांगला साधला जाऊ शकतो. त्यामुळे या दोघांमध्ये विवाह करण्यात समस्या नाही. बाकी गुणमेलन आणखी ग्रहमैत्री जर होत असेल तर यांच्यामध्ये विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली सिंह राशी. सिंह आणि मकर यांच्यामध्ये मृत्यू षडाष्टक योग होतो. सिंह आणखी मकर राशीमध्ये मृत्यू षडाष्टक योग होतो. त्यामुळे यांच्यामध्ये विवाह न करणेच योग्य आहे. यांच्यामध्ये विवाह केव्हाच करू नये, कारण यांचा विवाह अति दुःखदायक आणखी कष्टदायक होऊ शकतो. त्यामुळे यांच्यामध्ये विवाह करू नये. त्यानंतर आली कन्या आणखी मकर राशी. कन्या मकर राशी ह्या देखील मित्र राशी आहेत. बुध आणखी शनी यांच्यामध्ये नवपंचम योग होतो, परंतु हा नवपंचम अशुभ नवपंचम योग आहे. कन्या आणखी मकर राशी यांच्यामध्ये सहजासहजी ताळमेळ होणार नाही. त्यांच्यामध्ये मतभिन्नता आढळेल. कन्या बौद्धिक राशी आहे, बुद्धिवान राशी आहे. मकर ही तितकी बुद्धिवान राशी नाही आहे, संसारात रमणारी राशी आहे. आणखी कन्या ही क्रिएटिव्ह राशी आहे. त्यांच्यामुळे या दोघांमध्ये तसे आवडीनिवडी जुळणार नाहीत, त्यांच्यामुळे जमणार नाही. त्यामुळे जर बाकी गुण व्यवस्थित नसतील जुळत, ॲव्हरेज जुळत असेल तर ह्या दोघांचा विवाह करू नये, कारण तो कष्टदायक आणि दुःखदायक होऊ शकतो. मकर राशी तशी एकावर मन स्थिर करणारी नाही आहे. त्यामुळे या राशींमध्ये एकाबरोबर राहण्याची पण मानसिकता कमी असते. त्यामुळे इथे विवाह टिकण्याची शक्यता पण कमी असू शकते. त्यामुळे इथे तुम्ही या दोन राशींचा विवाहाचा विचार करू नये. त्याच्यानंतर आली तूळ राशी. तूळ राशी शुक्राची राशी आहे आणि मकर राशी ही शनीची राशी आहे. हे दोघांमध्ये तसं म्हटलं तर केंद्रयोग होतो, परंतु दोन्ही मित्राच्या राशी आहेत. त्यामुळे तर गुणमेलन आणखी ग्रहमैत्री चांगली असते, यांचा विवाह चालू शकतो, सुखकारक होऊ शकतो. त्यामुळे यांच्यामध्ये विवाहाचा विचार करण्यास हरकत नाही.
त्यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी आणखी मकर राशी यामध्ये लाभयोग होतो. या दोन्ही पण ॲडजस्टिंग राशी आहेत, जलराशी आहेत दोन्ही, त्यामुळे दोन्ही पण जलराशी आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये तशी वैवाहिक तफावत आढळणार नाही, विचारामध्ये तफावत तेवढी आढळणार नाही. भले शत्रुग्रह आहे मंगळ शनी, तरी इथे तुम्ही थोडा विचार करू शकता, संकल्पकालीन निर्णय घेऊ शकता. जर तुमचे गुण आणखी ग्रहमैत्री चांगली जुळत असेल तर यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आहे धनु. शत्रुराशी आहे. धनुराशीचा आणखी मकर राशीचा विवाह करण्याचा कोणताच प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे यांचा विवाह शक्यतो करू नये, कारण दोन्ही शत्रुग्रह आहेत. त्यामुळे भले इतर गुण जुळले तरी पण इथे यांची पटण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर मकर राशी, इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचे आहे की एक नक्षत्र आणखी एक चरण नसावा, यावेळी तुम्हाला विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली कुंभ राशी. कुंभ राशी शनीची राशी आहे, मकर ही शनीची राशी आहे, दोन्ही एकाच ग्रहाच्या राशी आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये चांगला समन्वय साधला जाऊ शकतो. भले कुंभ बहुतेक बुद्धिवान राशी आहे, परंतु मकर राशी बरोबर त्यांचे जमू शकते. त्यामुळे या दोघांचा विवाह करण्यास हरकत नाही, परंतु गुणमेलन करणे आवश्यक आहे. ग्रहमैत्री आणखी गुणमेलन पाहणे आवश्यक आहे. गुणमेलनमध्ये तुम्हाला सर्व गुण कधीच जुळणार नाहीत आणि ते जुळवूही नाहीत. एक बेसिक गुण तुम्हाला जुळायला 40च्या वरती जर वय असेल वधूवरांची, तर हे गुणमेलनाला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे जास्त गुणमेलनावर भर देऊ नये द्यावा. जर वयात लग्न असेल तरच गुणमिलनाला मी महत्त्व द्यावं. त्याच्यानंतर आली मीन राशी. मीन राशी देखील शत्रुराशी आहे, परंतु इथे थोडीफार ॲडजस्टमेंट होऊ शकते. मकर राशीबरोबर जलराशी बरोबर यांचा विवाह करण्याचा विचार करू शकता, कारण यांचा विवाह तसा दुःखदायक तर होणार नाही आणि सुखदायक पण होऊ शकतो. त्यामुळे इथे तुम्हाला विवाह करण्यास हरकत नाही. तर मित्रांनो, ही होती माहिती मकर राशीच्या वैवाहिक जोडीदाराबद्दल. आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ॲक्टिवेट करा, जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ जेव्हा अपलोड केली जाईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यामुळे व्हिडिओ तुमची मिस होणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह कुंभ राशीवर. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.